साधला, पेशंटच्या आजाराचं योग्य ते निदान केलं, तर टीका होण्याचा काही प्रश्न येतच नाही. आणि अशातून जर टीका झाली तर आपण त्या टीकेचं अवलोकन केलं पाहिजे, की आपल्याकडून काय झालं, कुठल्या गोष्टीसाठी टीका झाली आणि ज्या गोष्टीसाठी टीका झाली ती टीका आपण सुधारायची. आपल्यामध्ये त्या गोष्टी ज्या कमी आहेत किंवा ज्या दुसऱ्याच्या नजरेतून आपल्याला कमी दिसत आहेत, त्या गोष्टी सुधारण्याची आपल्याला त्यातून संधी भेटते. तुम्ही तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? तुझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, आता तुला सगळ्यांनाच शिकण्याचे दिवस आहे. छान अभ्यास करा, वेळेवरती अभ्यास करा. शिक्षणामध्ये अभ्यास करताना, शिक्षण घेताना शिक्षणाबरोबर व्यायामाची सवय ठेवा. चांगल्या गोष्टी, पालेभाज्या, फळभाज्या पौष्टिक खावा, जेणेकरून तुमचे दिवसभर एनर्जी टिकली पाहिजे. आता सध्या तुझ्या शाळेचं शेड्यूल कसं आहे? किती ते किती शाळा असते? 9 ते संध्याकाळी 9 ते किती? 9 ते 3. तेवढ्या वेळामध्ये जाताना पोटभर खाऊन गेलं पाहिजे. जेवणामध्ये पालेभाज्याचा वापर केला पाहिजे. तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जाताना फळभाज्या घेतल्या पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे आणि बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे. म्हणजे अभ्यास पण होईल, शिक्षण पण पूर्ण होईल आणि सगळ्यांची स्वास्थ्य पण चांगलं राहील, जेणेकरून कोण सारखं आजारी पडणारच नाही. धन्यवाद.